श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, या संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. संपूर्ण ऐकून घे. तुला कधी पश्चाताप करण्याची संधी येणार नाही. बाळा, मला माहीत आहे की तुझ्या मनाने खूप काही दुःख तू सहन केली आहेस आणि आता तू पुढे जाण्यासाठी प्रयत्नरत आहेस. मग माझे आशीर्वाद तुला मिळतील. तुला एक नवीन संधी चालून येईल. ज्या संधीसाठी तू प्रयत्न करत आहेस, होय बाळा, ते सर्व काही तुला दिल्या जाणार आहे. शांत राहा, कारण तुझ्यासाठी खूप काही घडणार आहे, जे सर्व काही शुभ आहे. तुमच्या मार्गात आता तेच येणार आहे ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाही. खूप बरे केलेस बाळा. तुझ्या जीवनातील सार्थकी करणाऱ्या काही गोष्टी घडतील. दुर्लक्ष करू नको. आणि आज मी तुला मोठा आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. जेव्हा तुम्ही संधींची वाट पाहता, देवाकडे केलेल्या कर्मांसाठी क्षमा मागता, तेव्हा देव तुम्हाला नक्कीच माफ करतो आणि तुम्हाला उच्च स्तरावर नेण्यासाठी काही संधीही प्रदान करतो. तुम्ही मागे जे काही टाकले आहे ते काही हरवले नाही, तर आता तुम्हाला तुमच्या सर्व काही आशीर्वादांसह, चांगल्या कर्मासह ते प्राप्त होणार आहे. तुम्ही आता अधिक वेगवान गतीने कार्य करणार आहात. मला माहीत आहे की तुम्ही असे वाटते आहे की काही संधी गमावल्या आहेत, पण तसे नसून आता ज्या संधी तुमच्यासाठी निर्माण होतील त्याच खऱ्या संधी समजा आणि त्यांना आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जीवनाचे सार्थक होईल. कधीकधी तुम्हाला असे वाटते की तुमच्या हातून काही घडले आहे. ज्या चुका घडल्या आहेत त्यासाठी देवाने तुम्हाला क्षमा केली नाही, पण तसे नसून देवाने कधीच तुम्हाला त्या गोष्टींसाठी क्षमा केली आहे. बाळा, मी कुणावरही रागावत नाही किंवा कुणालाही दोष देत नाही. तर कधीकधी कर्मांचा दोष असतो, तो घडतो आणि त्यामुळे काही कारणांनी तुम्हाला पश्चाताप करावा लागतो. तुम्हाला खूप काही रागही येतो, द्वेषही वाटतो, पण तसे करणे चुकीचे ठरेल. जेव्हा जेव्हा कठीण वेळ असते तेव्हा देवाला आठवा, देवावर विश्वास ठेवा आणि देव तुमचे सर्व काही पूर्णत्व करतो याकडे लक्ष द्या. कारण जेव्हा जेव्हा तुमच्या हातून काही चुकीचे कर्म घडतात तेव्हा कधीकधी काही गोष्टींमध्ये तुम्हाला नकारात्मकता जाणवू लागते. तेव्हा निश्चिंत माना की आपला मार्ग चांगलाच ठेवावा. ज्या मार्गावर तुम्ही चालत आहात तो मार्ग कुठला आहे हे निवडावे, प्रयत्न करावे आणि प्रयत्नात यश देवच देतो. जर तुम्ही प्रयत्न करायला तयार असाल तर सर्व काही घडेल जे तुमच्या सुखासाठी घडणार आहे. विश्वास ठेवा, देव तुम्हाला तेच देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे. पण कधीकधी काही प्रलोभनामुळे तुम्ही तुमचा मार्ग चुकता. कधी अशा गोष्टी मागून बसता जे तुमच्यासाठी योग्य नाही. पण तुमच्या नात्यातील दुरावा संपेल. ज्या आनंदासाठी, ज्या एकत्रित कुटुंबासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात ते सर्व काही घडणार आहे. तुमच्या इच्छा, अपेक्षा आणि आशा पूर्ण केल्या जाणार आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेव, कारण ते सर्व काही तुझ्यासाठी आहे. तुम्हाला कधीकधी भय वाटते, भीती वाटते की तुमच्याजवळ जे काही आहे, मग ती संपत्ती असो, तुमचे प्रेम असो किंवा तुमचे एखादे आवडते नाते असो, ते तुमच्याकडून कोणी काढून घेऊ इच्छिते. पण तसे घडणार नाही. नाही, देव ते घडू देणार आहे. जे काही तुमचे आहे ते तुमचेच राहणार आहे आणि अधिक तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहेत. देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवल्यास चमत्कार घडतील, अद्भुत अनुभव येतील आणि तुम्ही उच्च कोटीचे आनंद प्राप्त कराल. देव म्हणतात, जेव्हा जेव्हा तू मनापासून सेवा करतोस, नाम जप करतोस, तेव्हा मी ते सर्व काही स्वीकार करतो. तुझ्या दिशेने आशीर्वाद पाठवतो. सर्व काही घडेल जे तुम्हाला हवे आहे. शक्यता वाढतील, आनंद घेईल, आनंदाची बातमी येईल, तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. संधी येत आहे, ती स्वीकार कर. दुर्लक्ष केले नाही, बरे केलेस. बाळा, तू भाग्यशाली आहेस. सर्व काही चांगलेच होणार आहे. तुझ्यासोबत शुभच शुभ घडणार आहे. तुझे कल्याण निश्चित आहे. देवाला आठवण करणे, नाम जप करणे सोडू नकोस. तुझी सेवा स्वीकार केल्या
जात आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे एक संधी येण्याचे कारण आहे. देव तुम्हाला इशारा करत आहेत, संकेत देत आहेत की मोठी संधी तुमच्याकडे पाठवल्या जात आहे. तुमचे कष्ट, संकट, त्रास संपणार आहे. तेव्हा संदेशाचा स्वीकार करा, आशीर्वादांचा स्वीकार करा. श्री स्वामी समर्थ. माझा देव महान लिहायला विसरू नका. तुमचे कल्याण होईल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला ती संधी देवत ज्याची वाट तुम्ही पाहत आहात. तुम्हाला ते आनंद देवत ज्याची वाट तुम्ही पाहत आहात. सर्व काही मंगल हो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.